नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बनवणार आहे डाळीतले फळं. तर ही डाळ शिजवून घेतली. आता याला लागणारे हिरवी मिरची, लसण, एवढे लसण घ्यायचं. बघा असं सोलून ठेवते स्टॉक करून. आणि ही कोथिंबीर एवढंच घ्यायचं याला फोडणीला आपल्याला. त्याच्यात लसण मिरची वाटून घेऊया. चला आता फोडणी टाकून घेऊ आपण. चला आपण आता पातेलं ठेवलंय, गॅस लावला. आता पाणी येईपर्यंत फोडणी द्यायची आपल्याला. बघू शकता सिंपल डाळीतली फळं. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्समध्ये सांगत राहा. हे तेल टाकायचं, एवढं जास्ती नाही टाकायचं पण टाकायचं. तेल तापले आता जिरे टाकायचे, मोहरी तडतडू द्यायचं. मग आपण ठेचलेला लसूण टाकून द्यायचं. तर मोहरी उडाली लसूण टाकायचं. थोडा गॅस बारीक करायचा. परत थोडी हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची. आता याच्यात थोडं लाल तिखट, थोडीशी हळद टाकून ही डाळ टाकून द्यायची आहे. थोडंसं पाणी टाक. आपल्याला जास्त पातळ नाही करायचं. तसं डाळ बघू शकता अशी डाळ करून घ्यायची. मग याच्यात उकळलं ना, मग आता चपातीची आपण ती बनवतो. चवीपुरतं मीठ टाकायचं, जास्ती खारट पण नाही करायचं. आता उकळू दे. त्याची कणकीची जाड चपाती लाटून घ्यायची. अशा जाड चपात्या लाटून घ्यायच्या. आता पूर्ण असं लाटून घ्यायचं मोठं मोठं. चपाती आता मोठी लाटून त्याला तेल लावायचं. असे चौकोनी चौकोनी हे करायचं. सगळे करून घ्यायचे. आता दोन्ही साईडने असे लाईन ओढून कट करून चौकोनी चौकोनी पीस करून घ्यायचे. बघा असे हे सगळे करून घेतले. आता एक एक असे टाकायचे सगळे केलेले आपण पीस. बघू शकता तुम्ही कसं करता ते आम्हाला सांगत राहा. आवडले तर लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आता सगळे हे टाकून घेते. आता थोडं असं झाकून ठेवलं ना, वाफलून निघतात. तर दुसरी चपाती तयार कर. अशी दुसरी चपाती पण लाटून घ्यायची मस्त. जास्ती जाड बी नाही, पातळ पण. आता तेल लावून घेतलं. परत त्याला तेल लावल्यानंतर असं चिटकत नाही सुरीला, म्हणून असं टाकून लावून घ्यायचं कधी पण. आणि छोटे छोटे करून घ्यायचे.
असं पूर्ण चौकोनी करून बघा तयार झाली अशी. आता सगळे असे काढून टाकायचे. आता शिजलं का ते बघूया. हे बघा असे शिजले. हे ताट काढून ते सोडायचे. आता हे एक एक सोडून देऊ. म्हणजे पहिलेचे शिजले ते, हे आता दुसरे टाकायचे. छान होते. मग सगळे टाकून घेते, परत दाखवते तुम्हाला. सगळे टाकून घेतले. असे हलवायचे आणि ताट झाकून ठेवायचे. आता वाफेवर शिजून जाईल. शिजले. आता वरून अशी कोथिंबीर टाकायची. मस्त प्लेटमध्ये घ्यायचं. असं प्लेटमध्ये घ्यायचं. असं वरनं तूप मस्त सोडायचं. आपल्याला लागेल तेवढं. दार सोडल्यानं मस्त टेस्ट लागते. आणि ती तोंडी लावायला शेंगदाण्याची चटणी. या जेवायला. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.